नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. आकार DG9 मध्ये सगळ्यांचं स्वागत करते. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला उत्तराखंड म्हणजे देवभूमी. हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे एक सुंदर राज्य. स्वर्ग त्यापुढे फिका पडे असं त्याचं वर्णन करावं लागेल. उत्तराखंडमध्ये भारतातील अनेक नामांकित हिंदू आणि शीख मंदिरं आहेत. जगातील विविध भागातून पर्यटक इथे भेट देण्यासाठी येत असतात. नयनरम्य अशी अनेक ठिकाणं उत्तराखंडमध्ये आहेत. इतकंच नाही तर समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरलंय. आता पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंड हे राज्य चर्चेत आलंय. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे सध्या ॲक्शन मोडवर पाहायला मिळत आहेत. त्यांनी राज्यातील बेकायदेशीर मदरशांवर कारवाईचा बडगा उगारलाय. मागच्या 1 महिन्यापासून धामी सरकारने एकूण 110 अवैध मदरशांवर कारवाई केली आहे. गुरुवारी उधमसिंह इथे 16 आणि हरिद्वारमध्ये 2 मदरशांना टाळं लावण्यात आलं. या मदरशांमध्ये धर्माच्या नावाखाली अनेक बेकायदेशीर कामं सुरू असल्याची माहिती समोर आली होती. सरकारच्या परवानगीशिवाय हे मदरसे सुरू होते. यावेळी पुष्कर सिंह धामी यांनी मदरशांवर कारवाई करण्यासाठी सरकारी पोलीस यंत्रणेकडे कायदा दिला होता आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आलाय. हरिद्वारचे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले ऐकूया. महोदय के निर्देशों के क्रम में जो ऐसे मदरसे जिनका पंजीकरण नहीं है, ना मदरसा बोर्ड में है ना ही शिक्षा विभाग में है, उनकी जांच करके उनके खिलाफ सील करने के आदेश दिए गए थे. इसी के क्रम में थाना श्यामपुर क्षेत्र के अंदर गंडी खाता के पास गुजर बस्ती में 2 मदरसों के खिलाफ सील की कार्रवाई की गई है. और कितने मदरसे सब कुछ चिन्हित किए गए? देखिए, अभी इस संबंध में आज ही से वाले आदेश आए हैं, तो इस संबंध में अभी जांच करके कार्रवाई निरंतर की जाएगी. जैसे जैसे पता चलता रहेगा सील की कार्रवाई करते रहेंगे. मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री जी के द्वारा ही इस संबंध में लगातार कार्रवाई के निर्देश दिए गए हैं. अवैध अतिक्रमण हो या अवैध मदरसे हो या किसी तरह का अवैध कब्जा हो, तो उसी के क्रम में जिलाधिकारी महोदय ने निर्देश दिए और कार्रवाई की जा रही है. आज कितने मदरसे सील? आज 2 मदरसे सील करे गए हैं, गुजर बस्ती गंडी खाता के पास. आगे भी ये कार्रवाई की जाएगी? हाँ, ये निरंतर वाली कार्रवाई जारी रहेगी. जैसे जैसे चिन्हीकरण होता जाएगा, जो मदरसे बिना पंजीकरण के संज्ञान में आते जाएंगे, सील की कार्रवाई करी जाएगी. संपूर्ण राज्यात अवैध मदरशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. धामी सरकारने बेकायदेशीर विनापरवाना मदरशांना लक्ष केलंय. मदरशांमध्ये लहान मुलांना नेमकं काय शिक्षण दिलं जातं, कोणती ट्रेनिंग दिली जाते याचा तपास सध्या सुरू आहे. दरम्यान उत्तराखंड बाल हक्क संरक्षण आयोगाने आवश्यक मंजुरीशिवाय चालणारे बेकायदेशीर मदरसे बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागतच केलंय. आयोगाच्या अध्यक्षा डॉक्टर गीता खन्ना यांनी जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलंय की सर्व शैक्षणिक संस्थांनी विहित मानकं आणि नियमांचं पालन करावं. विशेषतः मुलांच्या कल्याण आणि त्यांच्या शैक्षणिक हक्कांच्या संरक्षणाशी संबंधित बाबींमध्ये राज्याच्या वचनबद्धतेनुसार हा निर्णय असल्याचं त्यांनी वर्णन केलंय. तसंच निवेदनानुसार आयोगाने शिक्षण विभागाला निर्देश दिलेत की या बेकायदेशीर मदरशांमध्ये सध्या शिकणाऱ्या सर्व मुलांना मान्यताप्राप्त आणि योग्य शाळांमध्ये त्वरित शिक्षण दिलं जावं, असं सुद्धा त्यांनी यात म्हटलंय. गुप्तचर यंत्रणा आणि पडताळणी मोहिमेवर काम करणाऱ्या राज्य प्रशासनाने विशेषतः पश्चिमीदून म्हणजे पश्चिम डेहराडून आणि इतर संवेदनशील भागात अनधिकृत मदरशांचं वाढतं जाळं शोधून काढलंय. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या किंवा बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही कठोर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिलेत आणि ते योग्यच आहे. उत्तराखंडच्या मदरशांबाबतची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही वर्षांपूर्वी, साधारण 3-4 वर्षांपूर्वी एक बातमी समोर आली होती. उत्तराखंडमध्ये मदरशांमध्ये शिकणारी सुमारे 2 लाख मुलं एका रात्रीत गायब झाल्याची बातमी होती. आता गायब झाली म्हणजे नक्की काय झालं असा प्रश्न पडेल. म्हणजे ही मुलं गेली कुठे? त्यांना पळवून नेलं का? ती मुलं स्वतःहून पळून गेली का? त्यांना दुसऱ्या देशात पाठवलं का? त्यांना मारलं? नक्की काय झालं होतं या मुलांसोबत असा प्रश्न साहजिकच सगळ्यांना पडेल. पण आता वस्तुस्थिती काय होती ती समजून घेऊया. गेल्या 50-60 वर्षांपासून मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांना सरकार दर महिन्याला शिष्यवृत्ती देत होती. पण उत्तराखंड सरकारने यांची बँक खाती आधार क्रमांकाशी जोडण्यास सांगितल्याबरोबर 1,95,360 मुलं त्वरित गायब झाली. मुळात ही मुलं कधी अस्तित्वातच नव्हती. अस्तित्वात नसलेल्या मुलांच्या नावाने सरकार दरवर्षी सुमारे 14.5 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचं
वितरण करत होती आणि हे फक्त उत्तराखंडमध्ये। आता या संदर्भात प्रयागराज उच्च न्यायालयाचे अधिवक्ता देवेंद्र गुप्ता यांनी काही महत्त्वाचे निष्कर्ष मांडलेत। हे फक्त उत्तराखंडमध्ये चालू होतं असं नाहीये। जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदरशांना स्वतःची नोंदणी करण्यास सांगितलं तेव्हा गोंधळ निर्माण झाला होता। म्हणून 2014 पासून एक ओरड आपण कायम ऐकतो की या देशात मुसलमान सुरक्षित नाही। ते का तर यांचे असे बेकायदेशीर उद्योग बंद झालेत, सरकारकडून मिळणारा पैसा बंद झालाय आणि आता वक्फ दुरुस्ती विधेयक पण येतंय, त्यामुळे आमचे हक्क हिरावून घेतले जात आहेत, आमच्या मशिदी, कब्रस्तान, मदरसे यावर सरकार हक्क सांगतंय अशी ओरड हे करतायत आणि सरकार कसं वाईट आहे हे सांगण्याचा यांचा प्रयत्न आहे। पण त्यामागची वस्तुस्थिती ही अशी आहे। इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ सुद्धा शेअर करण्यात आलाय, म्हणजे कॉमेडी अँगलने हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये मदरशात शिकणाऱ्या एका मुलाला काही प्रश्न विचारलेत। आता ती वस्तुस्थिती काय हे तो व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल। हिंदी भी पढ़ाई जाती है, इंग्लिश भी पढ़ाई जाती है, मैथ भी पढ़ाई जाती है, सब पढ़ाई यहाँ पर होती है। सब पढ़ाई होती है, बहुत शानदार। ऐसा आपके ज्ञान का परीक्षा लेंगे। ये बताइए, राष्ट्रपति का नाम पता है आप? गुड क्वेश्चन, यू आर ए गुड क्वेश्चन। जी, राष्ट्रपति का नाम जनाब श्री नरेंद्र मोदी साहब। क्या बोला तूने? राष्ट्रपति का नाम? जनाब श्री योगी आदित्यनाथ साहब। कुछ भी। राष्ट्रपति का नाम? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। राष्ट्रपति जानते हैं कौन होता है? इंग्लिश का पोएम वगैरह याद है कुछ आपको? जी बताएंगे? जी बताएं। कौन से? जो भी आपको याद हो। कौन से बताएं? जो आपको याद हो। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। म्हणजे साधे राष्ट्रपती पंतप्रधान कोण आहेत हे सुद्धा त्या मुलाला माहित नाहीये आणि हा मुलगा काही फार लहान नाहीये। यावरून एक अंदाज येतो की नक्की मदरशांमध्ये कुठल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं। हिंदी, इंग्रजी, मॅथ्स असं सगळं शिकवतात असं तो मुलगा सांगतोय, पण अवस्था तर वेगळीच आहे। वर्ष 2014-15 पर्यंत उत्तराखंडमध्ये सुमारे 2,21,800 मुस्लिम विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळत होती। त्यांना आधारशी जोडलं गेलं आणि मग त्यांची संख्या होती फक्त 26,440। मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्या 88% कमी झाली। म्हणजे खोट्या नावांच्या आधारावर वर्षानुवर्ष लोकांचे पैसे लुटले जात होते। अनेक मदरसे हे फक्त कागदावर होते, प्रत्यक्षात अनेक मदरसे अस्तित्वात पण नव्हते, ना कोणते विद्यार्थी तिथे शिकत होते। ते फक्त खोट्या विद्यार्थ्यांची नावं पाठवून आरामात सरकारी निधी मिळवत होते आणि सरकार पण काय काँग्रेसचं होतं, त्यामुळे ते काही लक्ष देत नव्हतं। आणि मग आता सरकारने कारवाईचा बडगा उगारला किंवा वक्फ सारख्या विधेयकात दुरुस्ती केली की मग गळे काढायचे हे यांचं नेहमीच झालंय, कारण असा बेकायदेशीरपणे येणारा पैसा मिळणं यांचं बंद झालंय। अनेक मदरसे हे नोंदणीकृत नसतातच, पण या मदरशांमध्ये नेमकं काय शिकवलं जातं हाही प्रश्न आहे, कारण यावर सरकारचा ताबा नसतो। आतमध्ये नेमकं काय चालतं हे कधी बाहेरच येत नाही। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने उचललेलं हे पाऊल योग्यच आहे असं म्हणावं लागेल। तुर्तास या भागात मी इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DG9। धन्यवाद।